हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे ट्राउझर पॅन्ट कशी कट करायची. तर मी आता डबल फोल्डमध्ये ठेवलेला आहे. ओपन बाजू माझ्याकडून आहे, क्लोज बाजू ह्या साईडला आहे. सर्वात आधी आपल्याला पॅन्टची उंची बघायची आहे किती आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. मी 36 पॅन्टची उंची घेतलेली आहे. प्लस मी खालच्या साईडला जॉईंट लावणार आहे कारण फॅब्रिक कमी आहे थोडंसं. आणि वरती आपल्याला 2 इंच बेल्टसाठी सोडून द्यायचे आहेत. हे बघा, मी स्ट्रेट लाईन ड्रॉ करत आहे बेल्टसाठी. ते 2 इंच मी वरती सोडले आणि तिथून आपल्याला उंची घ्यायची असते. त्यानंतर उंची घ्यायची. त्यानंतर आता खालच्या साईडने सुद्धा बॉटमच्या साईडला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ते अर्धा इंच मी सोडलेलं आहे, तिथून मी जॉईंट लावणार आहे. तुमच्याकडे जास्त फॅब्रिक असेल तर तुम्ही 2 इंच एक्स्ट्रा घेऊन घ्या खाली. त्याच्यानंतर सीटचं मेजरमेंट बघायचं आहे किती आहे. आता 33 इंच सीट आहे माझी. तर 33 डिवाइड बाय 4 करायची, म्हणजे 33चे 4 भाग करायचे आहेत आपल्याला. मी करत आहे बघा त्याच प्रकारे. तर 33 डिवाइड बाय 4 जेवढं येतील तेवढं घ्यायचं आहे. हे बघा मी घेत आहे. 8.5 इंच 33 डिवाइड बाय 4 केल्यावर 8.5 इंच येतात. प्लस त्याच्यामध्ये 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा टाकायचे आहे लूजिंगसाठी. वरच्या साईडने जेवढे घेतले खालच्या साईडने सुद्धा तेवढेच घ्यायचे आहेत बघा. 8.5 प्लस 2 इंच 10.5 इंच. खालच्या साईडला सुद्धा 10.5 इंच घ्यायचे आहेत. त्यानंतर त्या साईडने सुद्धा 10.5 इंच घ्यायचं आहे. स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. मी करत आहे त्याच प्रकारे. आणि जास्त मीडियम साईज असेल तर आपल्याला 2 इंच घ्यायचे आहेत. आणि जास्त हेवी साईज असेल तर 2.5 इंच घ्यायचे आहेत. त्यानंतर राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. हाताने सुद्धा तुम्ही देऊ शकतात. अशी खडी शेपमध्ये द्यायचं आहे. आणि जिथून आपण मार्किंग केली ना तिथं आपल्याला टेप ठेवून त्याचा मध्य काढायचा आहे. सेंटर का बघायचं आहे किती आहे. ते सेंटरवरती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला सुद्धा एक सेंटर काढायचं आहे. जसं वरच्या साईडला काढला तसंच खालच्या साईडला सुद्धा एक सेंटर काढायचं आहे. आणि आपल्याला आता बॉटम बघायचं आहे किती आहे ते. 9 इंच मी बॉटम ठेवलेला आहे. 9 इंच बॉटम आहे. तर आपल्याला 9 डिवाइड बाय 4 करायचे आहेत, म्हणजे 9चे आपल्याला 4 भाग करायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी करत आहे. 9 डिवाइड बाय 4. 9चे आपल्याला 4 भाग करायचे आहे. तुम्ही टेपने सुद्धा करू शकता किंवा तुमचं गणित चांगलं असेल तर त्याने सुद्धा करू शकता. तर मी टेपने करत आहे बघा. ह्या साईडने आणि त्या साईडने आपल्याला 4 भाग जेवढं येईल 2.5, 1.5, 2 तेवढं घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहे. जिथं आपण खालच्या साईडला मार्किंग केले आहे ते आणि वरच्या साईडचे सुद्धा. त्या साईडने सुद्धा आपल्याला स्ट्रेट मार्किंग ड्रॉ करायचे आहेत. मी करत आहे त्याच प्रकारे. त्यानंतर आपण त्याला गोल राऊंड देऊयात, म्हणजे पॅन्ट अशी व्यवस्थित बसली पाहिजे. हे बघा मी देत आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा इंच ना थोडंसं आतमध्ये एक पहिला मध्य काढून घ्यायचा. जेवढं आपला मध्य येते तेवढा मध्य काढायचा. तिथं एक लाईन ड्रॉ करायची, दोघीकडून मध्य काढायचं आहे. आणि एक लाईन ड्रॉ करायची आहे बघा. त्याच्यानंतर अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं. दोन्ही साईडने अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि राऊंड शेप द्यायचा आहे बघा. तेव्हा पॅन्टचा शेप असा व्यवस्थित येतो. मी देत आहे बघा त्याच प्रकारे राऊंड शेप द्यायचा आहे. किंवा तुमच्याकडे ती पट्टी असेल तर तुम्ही त्याने सुद्धा करू शकता. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी हाताने अर्धा इंच आतमध्ये घेऊन कटिंग करून घेत आहे बघा. व्यवस्थित आतल्या साईडने कटिंग करून घ्यायचं आहे. 2 इंच वरच्या साईडला सोडायचे आहेत आपल्याला. त्यानंतर आपण बॅक साईडची कटिंग करूयात. आडव्या भागामध्ये कधी पॅन्ट कटिंग करायची नसते. फॅब्रिक असं
उभं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित आपल्याला फॅब्रिक ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती जे आपण कटिंग केलेलं आहे ना तेच व्यवस्थित ठेवायचं आहे. मी ठेवत आहे बघा त्याच प्रकारे. आता आपल्याला बॅक साईडमध्ये ना, बॅक साईड आपला मोठा असते, 2-2 इंच आपल्याला वाढवून घ्यायचे असतात बॅक साईडमध्ये. फ्रंट साईडमध्ये जेवढं आहे तेवढंच. त्यानंतर बघा मी 2 इंच वरती वाढवून घेतले आहे. ह्या साईडला सुद्धा 2 इंच वाढवायचे आहेत आणि खालच्या साईडला 1.5 इंच वाढवायचे आहेत. ठीक आहे. आता स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. प्लस ह्या साईडला सुद्धा 2 इंच घ्यायचे आहेत. आपण तिथं सुद्धा 2 इंच घेतले होते, इथं 2 इंच घ्यायचे आहेत. स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि राऊंड शेप द्यायचा आहे. ही आपली बॅक साईड येईल, कारण बॅक साईड आपला हिपचा भाग मोठा असल्यामुळे बॅक साईड मोठी येते. आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे 1.5 इंच सोडून. त्यानंतर आता कटिंग करून घेऊयात आपण. अर्धा इंच आतमध्ये घेऊन राऊंड शेप द्यायचा आहे. त्यानंतर कटिंग करून घेऊयात. मी करत आहे त्याच प्रकारे. तुम्हाला पॉकेटची कटिंग कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर हे बघा आपली कटिंग झालेली आहे. आता जो आपला समोरचा भाग आहे फ्रंट साईड, तो राऊंड शेप दिला आहे ते सोडून द्यायचा आहे. ह्या साईडला आपल्याला पॉकेटची मार्किंग करायची आहे. तर वरचे 2 इंच सोडून द्यायचे आहेत. तिथून आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, तिथून 1.5 इंच घ्यायचं आणि प्लस खाली 6 इंच घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला 3 मार्किंग करायचे आहेत. एक 2 इंच सोडायचे आहेत, एक 1.5 इंच आणि एक 5.5 किंवा 6 इंच सोडायचे असतात. हे बघा मी 3 मार्किंग केलेले आहे. वरच्या साईडला 2 इंच, 1.5 इंच आणि 5.5 इंच. 6 इंच पण ठेवू शकता. त्यानंतर आपण पॉकेटचं मेजरमेंट घेऊयात. पॉकेटची उंची मी 13 इंच ठेवलेली आहे, रुंदी 7 इंच ठेवलेली आहे आणि खालच्या साईडने राऊंड शेप द्यायचा आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.